नमस्कार गृहिणीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज खूप दिवसानंतर ब्लॉग करते कारण गावाला आल्यापासून केक्सचे ऑर्डर वगैरे घ्यायला चालू केलेत आणि येतात बऱ्यापैकी ऑर्डर आणि आरीवर्क आणि केक असं काम चालू असल्यामुळे मला व्हिडिओ करायलाच जमलं नाही. आणि शनिवार रविवार आम्ही 2 दिवस बामणवाडीला होतो आणि त्यानंतर सोमवारी मी शिवाला शाळेत सोडून घरी आले होते. घरी आली तर केकची ऑर्डर आली होती, त्यामुळे मग केकचं सामान आणायला परत गेले. आरीवर्कचा एक ब्लाऊज झाला होता तर तो देऊन आले आणि त्यानंतर मी केक बनवायला सुरुवात केली. तर आज आली होती 1 किलो केकची ऑर्डर. बरेच ऑर्डर येऊन गेले पण अर्धा किलोच्या वर आली नव्हती, तर ही पहिलीच 1 किलोची ऑर्डर आहे आजची इकडे आल्यापासून. आणि आज हा नवीन स्पॅच्युला बाहेर निघाला कारण मी म्हटलं होतं जेव्हा त्याच्या कामानुसार काम येईल तेव्हा मी त्याला बाहेर काढेन आणि नवीन गोष्ट कधी वापरेन असं होतं. तर इथे पहिल्यांदा मी केक बेक करायला ठेवला. तर केक घरातलाच होता आणि त्यांची काय अशी कसं पाहिजे काय अशी अपेक्षा नव्हती, त्यामुळे मी माझी डिझाईन करणार होते. तर मी नवीन काहीतरी ट्राय करायचं असा विचार करत होते. तोपर्यंत टाईम झालं शिवाला शाळेतून घेऊन यायचं. मग जाऊन पटकन शिवाला शाळेतून घेऊन आले. चल बॅग लावतो. ये चल. आणि घरी आल्यावर मी जराशी त्याची मजा घेत होते. काय झालं? बॅग नको काढू. जाऊ दे, काय त्रास देत त्याला सारखं मध्ये 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 मध्ये. तुला पण चावतो सकाळचा. चावतो का नाही? काय हा नकोच होता ना, पाहिजे होता. कशाला चावतो तुला? ते तोंडावर किती उठवलंय नक. सकाळचा चावतो बोलला त्याला सोडून दे. चावतोय मला. तिला सोडून तर बास्केट मधनं घेऊन गेले होते आणि सोडून दिला. कुठं आवाज येईल तुला? नाहीयेच घरात तर. कोणाच्या? तिकडे सोडला मी खाली, आपल्याला सापडला तिकडे, म्हणून उशीर झाला तुला आणायला. आता येताना दिसला पण नाही, कोणतरी घेऊन गेला असं, नाही तर कुठतरी गेला असं. नाही ना. ए मोती, काय चाललंय मोती? कसा मोती? चल राहू दे, उठ, कपडे काढ, त्रास देऊ नको. उठ शिवा, कपडे काढा. आणि तो त्याचा आवरत होता तोपर्यंत मी पुढचं प्रोसेस करायला घेतली केकची. बेस बेक झाला होता तर चॉकलेट मेल्ट केलं आणि पहिलं क्रम कोट करून ठेवला कारण 1 किलोचा केक होता तर टाईम लागतो त्याला सेट व्हायला. आणि हा केक फ्रीजमध्ये ठेवून रिलॅक्स होत होते तोपर्यंत दुसरी ऑर्डर आली अर्धा किलो चॉकलेट केकची. तर मग परत लगेच ती करायला घेतली आणि तोपर्यंत शिवा आणि मी जेवण घेतलं आणि शिवा झोपला. काय झालं? आणि मोतीला खेळायला कोण नव्हतं, त्याला खेळायचं होतं म्हणून ह्याला उठवायचं चाललंय त्याचं. आणि कधीही मला अर्धा किलोची केकची ऑर्डर आली किंवा 1 किलोची आली त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा केक हा भरतोच. डेकोरेशन आणि होममेड असल्यामुळे थोडं जास्त वजन त्याचं होतंच. त्यामुळे मी 50 रुपये जरी एक्स्ट्रा घेत असले तरी केकसुद्धा एक्स्ट्राच भेटतो. आणि हा होता दुसरा केक.
आणि खूप कंटाळा आला होता. भांडी वगैरे घासून ठेवले होते आणि मला कंटाळा आला होता म्हणून शिवा मला मदत करत होता. आणि आम्हाला तर जेवण होतं घरी, पण मग त्याला काही नव्हतं आणि त्याला शिरा खूप आवडतो म्हणून मी त्याच्यासाठी शिरा बनवला. आणि पुढे मी आत्तापर्यंत केलेले केक आणि आरी वर्क ह्याचे फोटो जॉईन केलेले आहेत, तर ते कसे वाटत आहेत ते नक्की सांगा. आणि इंस्टावर माझं पेज आहे अंकिताज केक म्हणून, आणि आरी वर्कचं सुद्धा आहे अंकिताज आरी वर्क म्हणून, तर त्याला पण लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.